गेल्या काही दिवसांमध्ये माझ्याकडे बरेच वयोगट 2-3 वर्षापासूनची ते पार वयोगट 7-8 वर्षापर्यंतची मुलं येत आहेत, ज्यांचे दात अत्यंत जास्त किडलेले आहेत. काहींचे गाल सुजलेले आहेत, सूज डोळ्यापर्यंत गेलेली आहे आणि पूर्ण मुलं लिटरली असे गाल घेऊन येत आहेत. खरं तर या एवढ्या कमी वयामध्ये त्यांचे जे दुधी दात आहेत ते किडणं ही खूप त्यांच्यासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी ही वाईट गोष्ट आहेच. परंतु याकडे जे पालकांचं दुर्लक्ष होत आहे, मग त्यांचं तोंडाची व्यवस्थित निगा न राखणं असेल, ते त्यांचा दात जर किडलेला असेल, तर तो त्याच वेळामध्ये कीड काढून भरून घेणं असेल किंवा मुळात सगळ्यात महत्त्वाचं त्यांना गोड आणि चॉकलेट आणि ₹1 ₹2 जे असे छोट्या-छोट्या गोळ्या असतात, ते सगळं देणं हे खरं तर अव्हॉइड केलं पाहिजे, थांबवलं पाहिजे. आज पालकांना सांगताना, की दुधी दात त्यांच्या वेळ आल्यानंतर पडतात किंवा हे दुधी दात वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. हे पालकांना सांगणंच खूप जास्त म्हणजे डॉक्टरांसाठी एक मोठं आव्हान झालेलं आहे. कारण या लहान मुलांच्या दातांच्या संदर्भामध्ये बऱ्याच अशा अंधश्रद्धा आहेत आणि त्या क्लिअर करणं हे अत्यंत गरजेचं आहे. जर आपल्या मुलाच्या तोंडामध्ये कुठल्याही दातावरती काळा डाग, कीड किंवा असं काही दिसत असेल, जर सुजलेलं दिसत असेल, पुळी दिसत असेल, तर प्लीज जवळच्या डेंटिस्टला नक्की दाखवा. जेणेकरून तुम्हाला त्याबद्दलची योग्य माहिती आणि जे काही तुम्हाला माहिती असलेले विचार आहेत ते योग्य कोणते आहेत, अयोग्य कोणते आहेत ह्याची सगळ्याची माहिती कळेल आणि मुलांचे हाल वाचतील. धन्यवाद.